शिवसेना भाजप युती ही सहजरित्या विजयी होईल. कारण हे काम करणं, तुम्ही आता बघितलं मुंबईचा चेहरा मोहराच बदलून गेलेला. मुंबई MMR रिजन हे सर्व जे काय ते डेव्हलप होतं आहे. ज्याचं कर्तृत्व, ज्याचं चारित्र्य हे चांगलं गुणवान आहे, ती व्यक्तीचा समाज निवडून देतो. नमस्कार, मी अतुल जैन. आपली बातमी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत उत्तर पश्चिम लोकसभा विभागात. या ठिकाणी उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार श्रीवेंद्र वायकर साहेब आपल्यासोबत आहेत. वायकर साहेब, काय सांगाल ज्या पद्धतीने अत्यंत सुंदर पद्धतीने आपण खासदारकी जिंकलेली आहे, त्यानंतर विधानसभा जिंकलेली आहोत सगळ्या, आणि त्यानंतर आता महानगरपालिकेची महत्त्वाची जी भूमिका आहे ती आता आपल्याला निभवायची आहे. कशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांचा विजय आपण मुंबईमध्ये आपण खेचून आणणार आहोत? प्रामुख्याने विजय हा महायुतीचा होणार आहे. महायुतीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी राज्यामध्ये केलेली कामं, आता प्रशासक असताना प्रशासकाच्या माध्यमातून जी चाललेली कामं, या सर्व कामाचा आणि मी केलेली कामं, जोगेश्वरीला मी तुम्हाला माहिती आहे, पहिल्याने मला जेव्हा खासदारकी देण्यात आले त्या जोगेश्वरी किंवा मी कुठेही जाताना सांगितलं वायकर हा कामाचा ब्रँड आहे. आणि त्यामुळे ही जोगेश्वरी जी आहे ती बदलण्याचं श्रेय हे मी माझं दूरदृष्टी आणि काम करण्याची जी पद्धत या माध्यमातून केलेली आहे. तर कुठल्याही गल्लीत गेलं की कुठल्या रस्त्यावर गेलं ते बनवलेलं मी आहे. ब्रिज असेल, पाण्याच्या सोयी असेल, गटारांच्या सोयी असतील, नाल्याचंही असेल, या सर्व कामं केलेली असल्या कारणाने शिवसेना भाजपा युतीचे सर्वच्या सर्व माझ्या विभागातील 41 उमेदवार आहेत, ते माझी जबाबदारी आहे त्यांची, त्यांना निवडून आणणं आणि त्या पद्धतीने त्यांचं काम करणं हे माझं काम आहे. आणि त्या पद्धतीने ही सीट देखील मी निवडून आहे. साहेब, ज्या पद्धतीने आपण सुद्धा कामाचा ब्रँड म्हणून आहात आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबचा दिवस रात्र एक करून लोकांची सेवा करत आहेत, पण ज्या पद्धतीने या ठिकाणी एक जातीचा विषय येतो आणि मराठी माणसांची अस्तित्वाची लढाई आहे असं विरोधक म्हणत आहात, याबद्दल आपलं काय मत आहे साहेब? इथं तुम्हाला माहिती आहे 74ची दंगल, 84ची दंगल, 89ची दंगल, 91ची दंगल, 91-92ची दंगल, अशा 4 दंगली झाल्या. इथं जे त्यावेळेच्या दंगलीमुळे जोगेश्वरीला लोक घाबरत होती, यायला मागत नव्हती. एवन मुली देखील लग्नासाठी येत नव्हत्या की जोगेश्वरी हा दंगलग्रस्त एरिया आहे. प्लॅटफॉर्मवरती गाडी आली तर खिडकी आणि दरवाजे बंद केले जायचे 92 पूर्वी. पण मी निवडून आल्यानंतर ही संपूर्ण कामाच्या रूपाने हिंदू वस्ती असो, मुसलमान वस्ती असो, दोन्ही वस्तीमध्ये चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे सलोखा निर्माण झाला. आणि आत्तापर्यंत 92 नंतर या जोगेश्वरीमध्ये एकही दंगल झाली नाही. मराठी भाषिकच या ठिकाणी जास्त प्रमाण आहेत आणि बाकी देखील भाषिक आहेत, ते सर्व गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात. साहेब, ज्या पद्धतीने आपण अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत, पण ही निवडणूक काहीतरी वेगळी दिसते, ज्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. याचा परिणाम कुठेतरी मतदारांवर होताना दिसेल असं तुम्हाला वाटतं का? नाही होणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे पक्ष जे असतात त्या पक्षाची, राष्ट्रीय पक्षाची ताकद ही समजा 25% पकडली आणि शिवसेना ही स्प्लिट झाली, त्यामुळे 2 पक्ष स्प्लिट झालेले असल्या कारणाने आणि खराब शिवसेना हा आमच्याबरोबर धनुष्यबाण बाळासाहेबांचा आशीर्वाद असल्या कारणाने 25-25, 50% होते. आणि RPI आमच्याबरोबर देखील आहे, तर ते 50%च्या वर जाते. इथं घेतलं तर एक पक्ष जर दोन्ही पक्ष हे अर्धे म्हणजे 12% झाले. 12% किती होतील? 24% होतील. म्हणजे आघाडीवर कोण असेल? त्यामुळे शिवसेना भाजप युती ही सहजरित्या विजयी होईल. कारण हे काम करणं, तुम्ही आता बघितलं मुंबईचा चेहरा मोहराच बदलून गेलेला. मुंबई MMR रिजन हे सर्व जे काय ते डेव्हलप होतं आहे. आता तुम्ही अनेक गोष्टी पाहिल्या असेल, त्या अनुषंगाने मी देखील केंद्रामध्ये तसे प्रश्न मांडून त्या पद्धतीने सुरुवात केली. भाषणामध्ये बोलणारच आहे की मुंबईची ट्रॅफिक, या ट्रॅफिकवरती मी काय केलं, शासन काय करतं, मुंबईची पाणी समस्या याच्यावरती मी केंद्राच्या माध्यमातून काय केलं आणि शासन काय करतं, मुंबईचा कचरा, घनकचरा जे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आहे, पण ते देशाच्या पातळीवर देखील आहे ना. आणि ह्या ज्या सोयी आणि सुविधा ज्या आहेत त्या तैयार होणार आहेत. आज कोण म्हणेल की बाबा मी कचरा संपूर्ण आजच्या दिवसाचा काढला म्हणजे पुन्हा कचरा होणार नाही, मी आज गटारं साफ केली म्हणजे पुन्हा गटार भरणार नाही, शौचालय आता मी बांधले तर पुन्हा बांधायची गरज नाही. तर मुंबई कॉर्पोरेशन ही तैयार चाललेली गोष्ट आहे.
त्यामुळे त्याच्यामध्ये आणखी चांगल्या डेव्हलप करणं, व्हिजनरी डेव्हलप करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं आहे. साहेब, अत्यंत आनंद होतो ज्यावेळेला महानगरपालिकेत सुद्धा खासदार असताना तुम्ही जे छोटे छोटे प्रश्न घेतात त्याबद्दल मी सुद्धा पाहिलेलं आहे, त्याबद्दल अभिमान आहे. साहेब, आता शेवटचा प्रश्न घेतो की ज्या पद्धतीने आपण उत्तर पश्चिम लोकसभेचे खासदार आहात, महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना शॉर्टमध्ये काय सांगाल? मतदारांना हे सांगेन की मुंबई महानगरपालिका ही सुदृढ आहे, एक क्लचची आहे. ज्या महानगरपालिकेमध्ये मी ज्या वेळेला बसलो होतो त्या 340 कोटीने स्टँडिंग कमिटीला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बसलो होतो. 340 कोटींनी डेफिसिट होती, आपण काहीच करत नव्हतो. ती महानगरपालिका स्टँडिंग कमिटी होती. पहिल्या आणि 4 वेळा इतिहासामध्ये 100 वर्षाच्या रवींद्र वायकरांना बाळासाहेबांनी बसवलं आणि त्यामध्ये 340 कोटीची डेफिसिट असलेली महानगरपालिका मी ज्या वेळेला पुढची 4 वर्ष पूर्ण करून मी आमदार झालो त्यावेळेला 20,000 कोटीने प्लसमध्ये आली, कामं करून आणली. म्हणजे जे काही लिकेज होते ते काढून गेलं. पाण्यामध्ये मी सुधारणा केली, कचऱ्यांच्या याच्यावरती सुधारणा केली, हॉस्पिटलमध्ये सुधारणा केली, एज्युकेशनमध्ये सुधारणा केली आणि त्यामुळे महायुतीचे सर्वच उमेदवार महानगरपालिकेच्या कायदा कानूनमध्ये अनेक बदल मी केले. महाराष्ट्राच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये मी अनेक कायद्यामध्ये बदल केले, मी मंत्री देखील होतो. त्यामुळे व्हिजन असल्या कारणाने मी केंद्रामध्ये देखील बदल करून महाराष्ट्र शासनासाठी जो काही निधी, ज्या काही परवानग्या आणि जी कामं आहेत ती प्रामुख्याने करतो. मतदारांना मतदान करण्यासाठी काय सांगाल? आणि मी जो काम करतोय त्याच्या मागे उभं राहायचं आहे. आणि ही हिंदू वस्ती जास्त आहे, महाराष्ट्रीयन वस्ती जास्त आहे. दुसरं शीलम परम भूषणम, ज्याचं सील, ज्याचं कर्तृत्व, ज्याचं चारित्र्य हे चांगलं गुणवान आहे, ती व्यक्तीचा समाज निवडून देतो. आणि समाज त्या पद्धतीने माझी मुलगी ॲडव्होकेट आहे, शिकलेली आहे, व्हिजन आहे, माझ्याबरोबर काम करते, ती नक्की तिला आशीर्वाद जनता देईल आणि ती निवडून येईल याबद्दल शंका नाही. थँक्यू साहेब. आपण पाहिलं की अशा पद्धतीने सन्माननीय खासदार रवींद्र वायकर साहेब यांनी कशा पद्धतीने लोकांनी मतदान करावं यासाठी थोडक्यात सांगितलं आहे. आणि या ठिकाणी त्यांची मुलगी दीप्ती जी पोतनीस आहेत ते या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत वॉर्ड क्रमांक 73मध्ये. तर अत्यंत उत्साहात या ठिकाणी आज नारळ फोडून प्रचाराची सुरुवात होणार असल्याचं या ठिकाणी आपण बघतो आहोत. या ठिकाणी मी इथे सांगतो. आपला अजून आपली बातमी पुन्हा भेटूया. थँक्यू. जय महाराष्ट्र.